रंगपंचमीच्या खास सणासाठी आज आपण बनवणार आहोत पारंपरिक खपली गव्हाची खीर। ही खीर चविष्ट, पौष्टिक आणि घरच्या घरी सहज बनवणारी गोड डिश आहे। खपली गहू, दूध आणि साखर वापरून तयार होणारी ही खीर सणाच्या दिवशी खास गोड पदार्थ म्हणून नक्की करून पहा। या व्हिडिओमध्ये खपली गव्हाची खीर अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कशी बनवायची हे दाखवले आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी घरी सहज बनवू शकता। आज आहे रंगपंचमी, त्याबद्दल मी तुम्हाला खपली गव्हाची खीर करून दाखवणार आहे। हे पाव किलो होईल एवढं मी पॉलिश केलेलं खपली गहू घेतलेले आहेत। ते मी सकाळी भिजत घातले होते 10 वाजता। आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। एवढा वेळ मी हे गहू भिजत घातलेले आहेत। आता आपल्याला हे कुकरला 6 ते 7 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे। तर चला आपण पाहूया खपली गव्हाची खीर कशी बनवायची ते। आता मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी हे आपलं आता उकळलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे गहू स्वच्छ धुवून टाकायचे आहेत खीर कुकर। आता आपलं हे पाणी गॅसवरचं उकळलेलं आहे कुकरमध्ये। आता आपल्याला यामध्ये गहू घालायचे शिजायला। आपल्याला यामध्ये जास्त पाणी ओतायचं नाही, कारण पाणी जास्त उतू येण्याची शक्यता असते। त्यामुळे तुमच्या अंदाजानुसारच पाणी वापरा तुम्ही। ते वापरून भांडा आता आपण कुकरला एक 8 ते 10 शिट्ट्या दिलेल्या आहेत। आता गहू कसे शिजले आहेत ते आपण पाहूया। बघा, अशा प्रकारे आपले मऊसूत गहू शिजलेले आहेत। आता आपल्याला खिरीसाठी 8 ते 10 मी वेलदोड घेतलेले आहेत। हे वेलदोड थोडंसं मी गरम करून घेणार आहे आणि थोडीशी आपल्याला खसखस पण लागणार आहे। ती खसखस पण मी गरम करून घेणार आहे। गरम करून घेतल्यामुळे लगेच बारीक होते मिक्सरला। आता आपल्याला खिरीसाठी लागणार आहे बघा, पाव किलो खिरीसाठी मी अर्धा किलो होईल एवढा गुळ घेतलेला आहे आणि एवढे काजू बदाम घेतलेले आहेत काप करून मी। हे जायफळ घेतलेलं आहे। जायफळ आपल्याला काही थोडंसंच वापरायचं आहे यामधलं किसून। आणि हा एक अर्धा नारळ घेतलेला आहे मी किसून। आणि वेलदोड आणि खसखस घेतलेले आहे। हे आपल्याला मिक्सरला पूड करून घ्यायची आहे याची। वेलदोड्याची साल अजिबात काढायची नाही, थोडीशी साखर घालायची, त्यामुळे लगेच हे बारीक होते। सालीमुळे वास याचा छान येतो, त्यामुळे साल आपल्याला काढायचे नाही, असंच बारीक करायचं आहे। आता गॅसवर तुम्ही पाणी उकळायला ठेवलेलं आहे। हे पाणी आपल्याला उकळलेलं आहे। आता यामध्ये आपण हे खिरीचं गहू शिजवलेलं यामध्ये घालायचं आहे। आता आपल्याला यामध्ये एक तांब्याभरच पाणी ठेवायचं आहे उकळण्यासाठी, आणि त्यामध्ये ही आपली गव्हाची खीर घालायची आहे शिजण्यासाठी। तर साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे। हे ओलं खोबरं आहे मी बारीक केलेलं अर्धा। यामध्ये मी थोडंसं दूध घातलेलं आहे। हा गुळ अर्धा किलो घेतलेला आहे मी। आता याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे खीर चांगली व्यवस्थित। हे काजू बदामचे काप आहेत। आपल्याला यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। जास्ती घालायचं नाही, नाहीतर कडवट होते खीर। थोडंसंच वापरायचं आहे। मी एकामधलं एवढंच वापरलेलं आहे। पंधरा ते 20 मिनिट आपल्याला परत शिजवायचे मंद आचेवरती। आता हे वेलदोडे पूड आणि खसखस मी बारीक केलेलं आहे थोडीशी साखर घालून। आपल्याला वेलदोडचं वरचं टोपणाची पान कुठे दिसतात का बघा, यामध्ये काही सुद्धा दिसत नाही, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बारीक करा।
आपल्याला एक थोडंसं किंचितच मीठ घालायचं आहे यामध्ये. बघा अशा प्रकारे आपली खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून सांगा खपली गव्हाची खीर कशी तयार झाली. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.